श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 9 आणि समास 8 यामध्ये जो बोध केला आहे तो आपण श्रवण करणार आहोत। ओवी क्रमांक 11 पुढील भाग आज आपल्याला पाहायचा आहे। या समासामध्ये वायूचं महत्त्व सांगितलेलं आहे। आपण जाणीव ही मूळ मायेचं कारण आहे आणि मूळ मायेतूनच मग पुढे सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे। श्री समर्थांनी याचा उल्लेख ओवी क्रमांक 10 मध्ये केला आहे। फुंकल्या सरिसा वायू गेला, तेथे वायू सुत निर्माण झाला। म्हणून वायू रूप वासनेला जन्म आहे श्रीराम। आपण काल पाहत होतो की जन्म नेमकं कोणाला आहे, तर अंतःकरण जेव्हा वासनात्मक असते तेव्हा त्या वासनात्मक अंतःकरणाला जन्म आहे। इथे ती वासना वायुरूप आहे। वायुरूप असलेली वासना ही पुन्हा आपल्या वासना तृप्तीसाठी, इच्छा तृप्तीसाठी पुन्हा जन्म घेते। मनाच्या नाना वृत्ती त्यात जन्म घेते वासना। वासना पाहता दिसेना परिते आहे श्रीराम। समर्थ म्हणतात मनाच्या वृत्ती नाना प्रकारच्या मनाच्या वृत्ती आहे। मुळातच मन हे चंचल आहे। मन हे मुळात वायुरूप आहे। मन आतही राहते, मन जाऊ शकते, मन येऊ शकते। देहामध्ये आपण जीव असताना सुद्धा मन बाहेर जाते। आपण म्हणतो का हो तुम्ही ऐकता आहात की कुठे लक्ष कुठे आहे तुमचं? त्याच तो देहाने बसलेला असतो, परंतु त्याचं मन मात्र बाहेर भटकत असते। नाना प्रकारच्या कल्पना, नाना प्रकारचे विचार, नाना प्रकारच्या वृत्ती या मनाच्या आहेत। त्यात एक वासना आहे। ती इच्छा तृप्तीसाठी वासना ही जन्म घेते। वासना पाहता दिसेना परिते आहे। तुम्ही म्हणाल वासना दिसत नाही आम्हाला, हो आम्ही कधी डोळ्यांनी पाहिली नाही, ती वायुरूप असल्यामुळे ती आम्हाला दिसायची नाही। वासना जाणीव हेत, जाणीव मुळाचा मूळतंत। मूळ मायेत असे मिश्रित कारणरूपे श्रीराम। मूळ मायेमध्ये कारण रूपाने असलेली जाणीव पुढे तिचे 2 रूप झाले, ती मिश्रित झालेली आहे। कारण रूपा हे ब्रह्मांडी, ब्रह्मांडामध्ये कारण रूपाने ती वास करते। कार्यरूपे वर्ते पिंडी, अनुमानिता तातडी अनुमानेना। प्रयत्नपूर्वक आम्ही प्रयत्न केला की तिला आम्ही समजून घ्यायचा, तरी ती लवकर लक्षात येत नाही।
परंतु आहे सूक्ष्म रूप, जैसे वायूचे स्वरूप, सकळ देव वायू रूप आणि भूतसृष्टी श्रीराम. सगळ्या देवदेवता, पृथ्वीवरचे सगळे भूत हे मुळात सगळे वायुरूप आहेत. आणि त्यामुळे वायूमध्ये विकार नाना, या वायूमध्ये नाना प्रकारचे विकार आहेत. वायू तरी पाहता दिसेना, वायू दिसतो का डोळ्यांनी? वायू आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही. तैसे जाणीव वासना अतिसूक्ष्म श्रीराम. अतिशय सूक्ष्म आहे जाणीव आणि वासना, ही वायुरूप आहे आणि ती अत्यंत सूक्ष्म आहे. ती डोळ्याने दिसत नाही. जसा अणू दिसत नाही तसा आम्हाला डोळ्यांनी सगळ्या गोष्टी दिसतील असं सांगता येत नाही. मायक्रोस्कोप खाली जरी आम्ही पाहिलं तर तो अणू दिसत नाही. त्या अणूचा शोध कणादृषींनी लावला. कणादांनी अणू किती सूक्ष्म आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. सूर्याच्या किरणामध्ये ते किरण जेव्हा आपल्या घरात पडते त्याला कवडसा असं म्हणतात. त्या कवडस्यामध्ये आपल्या घरामध्ये हजारो अब्जो करोडो असे बारीक धुळीचे कण आहेत. ते डोळ्यांनी दिसत नाही, पण त्या कवडस्यामध्ये आम्हाला ती धूळ दिसते. त्या धुळीतील एक कण घ्यायचा, त्याचे 6 भाग करायचे, त्या धुळीचे 6 भाग करायचे, तो 6वा भाग म्हणजे अणू. तो अणू जितका बारीक आहे तर त्यापेक्षा परमाणू त्याच्यापेक्षा बारीक आहे. आणि त्या परमाणूपेक्षाही सूक्ष्म ही वासना आणि जाणीव आहे. म्हणून अति सूक्ष्म आहे. त्रिगुण आणि पंचभूते हे वायूमध्ये मिश्रिते अनुमानेना, म्हणून त्या ते मिथ्या म्हणू नये श्रीराम. माझ्या अनुभवाला आलं नाही आहे याचा अर्थ ती नाही आहे असं म्हणता येत नाही. माझ्या चर्मचक्षूंना, माझ्या ज्ञानेंद्रियांना त्याची अनुभूती होत नाही, यावरून आम्हाला ती गोष्ट नाही असं म्हणता येत नाही. साधा आत्ता सध्या चालू असलेला कोरोना हा जर आम्ही विषाणूचा विचार केला तर आम्हाला डोळ्यांनी कुठे दिसला हो? ते काय सायंटिस्टनी पाहिलं असेल मायक्रोस्कोपमाले, तो भाग वेगळा. तुम्हा आम्हाला सामान्यतः दिसतो का हो? तरी पण दिसत नसला तरी आहे म्हणून आम्ही वागतो आहे, सावधता बाळगतो आहे. म्हणून जे आम्हाला दिसत नाही ते सुद्धा आहे हे कधी विसरू नये. तशी वासना आणि जाणीव ही सूक्ष्म रूपाने आहे, अतिसूक्ष्म रूपाने आहे. नुसती सूक्ष्म नाही, अतिसूक्ष्म आहे. ती मायक्रोस्कोप खाली दिसत नाही. कुठलेही अत्याधुनिक अशा प्रकारचं उपकरण निर्माण झालं नाही की ती वासना आणि ती जाणीव आम्हाला दिसू लागेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे त्रिगुण आणि पंचभूते, रज तम आणि सत्व हे 3 गुण, आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश हे 5 भूत, हे सगळे वायू मिश्रित आहे. हे सगळे वायूमध्ये आहेतच आहे. त्याने दृष्टांत समर्थांनी याच्यासाठी दिला आहे. सहज वायू चाले, सहज वायू आला तरी सुगंध दुर्गंध कळू आले. सुगंध आणि दुर्गंध वायूच्या साह्याने, वाऱ्याच्या साह्याने आम्हाला सहज कळतो. उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी श्रीराम. प्राणीमात्रांना त्या वाऱ्याच्या झुळकीवरून आम्ही ठरवतो. वाऱ्याची झुळूक आली तर आम्ही म्हणतो अरे बापरे किती उष्णता आहे. थंडीच्या दिवसात वाऱ्याची झुळूक आली, बापरे किती थंडी आहे. कशामुळे आम्हाला कळते? ते वाऱ्याच्या सामर्थ्यामुळे कळते. जेवढा वारा वाहतो तेवढी थंडी जास्त वाटते. सुगंध आणि दुर्गंध ही वाऱ्याच्या साह्याने कळतो. रस्त्याने जाताना 3 दिवसापुढे पडलेले एखादं जर समजा जनावर मरून पडलं असेल
तर त्या रस्त्याने जाताना बरोबर त्या तेवढ्या परिसरामध्ये वाऱ्याच्या सामर्थ्याने त्या पदार्थाचा जो काही दुर्गंध आहे तो तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम वारा करते. मी जिथे राहतो तिथे आमच्या घरासमोर आमच्या एका मित्राचं घर आहे. त्यांच्याकडे निशिगंधाची फुलं लागतात झाडांना. रात्रीच्या वेळ खुर्ची टाकून बसलं की आम्हाला काही करायचं काम नाही. लोक आम्हाला विचारतात को इतका सुगंध कुठून येतो. तो पलीकडच्या घरी असलेल्या झाडाच्या फुलावरून येतो आमच्याकडे. तो वारा आला की सुगंध येतो. समर्थ म्हणतात सुगंध दुर्गंध कळू आले, उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी. वायोचेनी मेघ ओळती, वायोचेनी नक्षत्र चालती, सकळ सृष्टीची वर्तती गती, कळतो वायू श्रीराम. या वायूचं सामर्थ्य किती आहे. या वाऱ्याच्या साह्याने मोठे मोठे ढगसुद्धा, मेघसुद्धा एकमेकावर आदळतात. त्यामुळे पाऊस पडतो. पर्वता एवढाले जे ढग आहेत ते एकमेकावर पडतात आणि त्यानंतर पावसांच्या धारा लागतात. हे सगळं वाऱ्याचं सामर्थ्य आहे. वायुरूपे देवते भूते, आत्ताच मग म्हटल्याप्रमाणे देवता आणि भूत हे सुद्धा वायुरूप आहे. अंगी भरते अकस्माते, विधी गेल्याने प्रेते, सावध होती श्रीराम. अनेक अशा प्रकारचे वाऱ्याचं सामर्थ्य आहे की ज्या वाऱ्याच्या सामर्थ्याने गेलेले सुद्धा परत येतात. मेलेला म्हणून जिवंत होतं का हो, तुम्ही म्हणाल नाही होत. परंतु डॉक्टरसुद्धा जेव्हा हार्ट बंद पडलेला आहे असं म्हटल्यानंतर त्याला पंपिंग करतात आणि गेलेले प्राण ते परत येतात. तो वायू स्वरूप आहे. वारा सुरू झाला की आपलं देह चालू लागतो आहे. म्हणून वाऱ्याचं सामर्थ्यच तेवढं आहे. वारा हा या सगळ्यांचा कर्ता आहे. राहणे ब्राह्मण संबंध जाती, राहणे ठेवणी सापडती, नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष राहणे श्रीराम. या वाऱ्याच्या सामर्थ्याने या सगळ्या गोष्टी घडतात. वारे निराळे न बोले, देहामध्ये भरून डोले, आळी घेऊन जन्मा आले प्रत्यक्ष प्राणी श्रीराम. वाऱ्याच्या हट्टामुळे, प्राण्याच्या या वासनेच्या हट्टामुळे प्राणी पुन्हा जन्माला आलेले आहे. ते सुद्धा वाऱ्याचं सामर्थ्य आहे. कारण वासना ही वाऱ्यामध्ये मिश्रित झाली आहे. वाऱ्यामध्येच आम्हाला पाहायला मिळते ती जाणीव. ती जाणीव आणि वासना ही एकत्रित झाल्यानंतर ती देहामध्ये प्रवेश करते. म्हणून वासना ही प्रकृती अंश आहे. दोन प्रकारचे मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. वासना ही प्रकृती अंश म्हणजे प्रकृतीचा घटक वासना आहे आणि पुरुष हा जो आहे तो जाणीवेचा अंश आहे. म्हणून आम्ही पुरुष आणि प्रकृती असा शब्द वापरतो तो त्यासाठीच. श्री समर्थांनी ऐसे वायूचा विकार, एवं कळेना विस्तार, सकळ काही चराचर. वायूमुळे सकल चराचर म्हटलं आहे. चर आणि अचर सगळ्यांमध्ये वारा आहे. भरती आणि ओहोटी येते, यामध्ये सुद्धा वाऱ्याच्या साह्याने समुद्रावरच्या लाटा किती उफाळतात. वारा नसेल तर तो सागर शांत असतो. वारा आल्यानंतर सागराला तो सागरसुद्धा खवळतो. सगळं सामर्थ्य कोणाचं आहे? वाऱ्याचं सामर्थ्य आहे. वाऱ्यामुळे काय होऊ शकत नाही तर जमिनीवर असलेली कुठलीही गोष्ट ती आकाशामध्ये जाते. वारा जर नसता
तर जीवसृष्टीच राहिली नसती. त्या वाऱ्याच्या सामर्थ्याने सकल जीव वायूमुळे. मग इथे समर्थ म्हणतात, या ऐसा वायूचा विकार एवं कळेना विस्तार सकळ काही चराचर वायूमुळे श्रीराम. वायू स्तब्ध रूपे सृष्टी धरता, सृष्टी धारण करणारा हा स्तब्ध आहे म्हणून. वायू चंचल रूपे सृष्टी करता, त्याच्यामध्ये चंचलता निर्माण झाली की सृष्टीचा तो करता होतो, आणि तो स्तब्ध झाला की तो सृष्टीचा धरता होतो. धरता म्हणजे धारण करणारा, आणि करता म्हणजे त्याला चलित करणारा. न कळे तरी विचारा प्रवर्ता, म्हणजे कळे श्रीराम. हळूहळू विचार करू लागलं तर आपल्या लक्षात येईल की हे सगळं वाऱ्याचं सामर्थ्य आहे. मूळ मायेपासून शेवटवरी, मूळ मायेपासून शेवटपर्यंत, म्हणजे सुरुवात मूळ माया आणि त्याचा शेवट म्हणजे दृश्य जगत. मूळ माया, मूळ मायेच्या पुढे गुणमाया, गुणमायेमध्ये त्रिगुण, त्रिगुणामध्ये पंचमहाभूत, पंचमहाभूतातून मग सृष्टी आणि मग दृश्य जगत. अशा प्रकारचा तो जो उत्क्रांती क्रम आहे तो मायेपासून शेवटपर्यंत आलेला आहे. मूळ मायेपासून शेवटवरी वायोची सकळ काही करी, वायो वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावा श्रीराम. काय सांगावं, वाऱ्याचं सामर्थ्य सोडून दुसरं कोणाचंही सामर्थ्य नाही. जाणीव रूप मूळ माया, मगाच म्हटलं ही मूळ माया जी आहे हिचं कारण काय आहे, तर हिचं कारणच मुळामध्ये जाणीव आहे. म्हणून म्हटलं आहे जाणीव रूप मूळ माया, जाणीव जाते आपल्या ठाया, गुप्त प्रगट होऊन या विश्वी वर्ते. जाणीवच जाते, जाणीव येते, जाणीवामुळेच आम्हाला या ठिकाणी गुप्तता आणि प्रगटता जाणवते. माणूस गेला, कोणी सांगितलं? तो गेला की कळतो, तो आहे म्हणजे कळतो. आम्ही बोलतो, ऐकतो, पाहतो, चालतो, येतो, जातो, हे सामर्थ्य कोणाचं आहे? हे जाणीवेचं सामर्थ्य आहे. म्हणून जाणीव म्हणजे पुरुषाचा अंश, ज्याला आम्ही पुरुष म्हणतो, आणि वासना ही प्रकृती अंश आहे. कोठे गुप्त कोठे प्रगट. जाणीव ही कधी गुप्त असते, कधी ती प्रगट असते. जैसे जीवन उफाळे आटे, पुढे मागुता ओघ लोटे भूमंडळी श्रीराम. कधी कधी जीवन म्हणजे पाणी, हे पाणी कधी कधी उफाळून येते, लाटा उफळतात. पावसाळ्याच्या दिवसात नदींना येणारं पूर पहा. पण याच पाण्याला उन्हाळ्यामध्ये तीर्थ घ्यायलाही पाणी मिळत नाही, अशी अवस्था होते. म्हणून ते उफाळे आणि आटे, पुढे मागुते ओघ लोटे भूमंडळी. त्याप्रमाणे ही माया आहे आपल्या, याप्रमाणे ही जाणीव आहे, ती वासना आहे. ती जाणीवसुद्धा कधी प्रगट होते तर कधी ती दिसत नाही, अप्रगट राहते. तैसे वायूमध्ये जाणीव प्रकार, तोच विचार तिथे मांडला आहे. उमटे आटे निरंतर कोठे विकारे, कोठे समीर उगाच वाजे श्रीराम. वारी अंगावरून जाती. वाऱ्याचं सामर्थ्य काय काय हो. वारा अंगावून गेला, हातपाय वाळतात. वारे अंगावरून जाती, तेणे हात पाय वाळती. वारा वाजता करपती, आली पिके श्रीराम. वाऱ्यामुळे पिकं येतात आणि वारा नसता तर पिकं जातात सुद्धा. नाना रोगांची नाना वारी, पिडा करते पृथ्वीवरी. वीज कडाडी अंबरी, वायूमुळे श्रीराम. या वायूच्या सामर्थ्याने काय काय होते, तर आभाळ वाजले धडाडधूम,
वारा सुटला सो सो सो, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लक लक लक. ते लहान मुलांचं ते बडबड गीत आहे. ते बडबड गीतामध्ये सुद्धा वाऱ्याचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. आभाळ वाजले आभाळ का वाजते आहे, याचं कारण दोन मोठे मोठे ढग एकमेकावर आदळतात आहे. आभाळ वाजले धडाधूम, वारा सुटला सो सो सो. वारा सगळीकडे सुटलेला आहे आणि त्याचमध्ये वीज चमकलेली आहे. घर्षण जेव्हा दोन ढग होतात तेव्हा त्याच्यातून विजेची निर्मिती होते. जिकडे तिकडे लकलक लक. अशा प्रकारे या वाऱ्याच्या साह्याने या सृष्टीची सुद्धा चलन होते आहे. ही सृष्टी आम्हाला दिसते आहे ती सुद्धा वाऱ्याच्या सामर्थ्यामुळे. वायूकरिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार, दीप लागे मेघ पडे हा चमत्कार, रागोद्धारी श्रीराम. वाऱ्याचं सामर्थ्य किती आहे. वाऱ्याच्या सामर्थ्याने दीप लागतात, त्याला दीपक नावाचा राग म्हणतात. दरबारामध्ये बादशाने सांगितलं की तानसेन, तू सगळे राग गाऊन दाखवले, दीपक राग गाऊन दाखव. तानसेन म्हणाले की महाराज, दीपक राग गायला की मी वाचणार नाही, कारण आतमधला अग्नी प्रकट करावा लागतो आणि त्या गायनातून समोर असलेले दिवेसुद्धा प्रज्वलित होतात. म्हणून याच्यावरचा उतार कोणालाही माहीत नाही. त्यासाठी मेघमल्हार नावाचा राग आहे, तो गायला की आकाशातून पाऊस पडतो आणि मग तो दीपक राग गाणारा जो आहे तो वाचू शकतो. ते म्हणे मला काही सांगू नको. राजा बोलले आणि दळ हाले त्याप्रमाणे गाऊन दाखव. तानसेननी दीपक राग गायला आणि त्याचा तो जणू काय अंतरंगामध्ये ज्वालामुखी प्रकट झाला. समोरचे दिवे लागले सगळे. पण आता याची जी लाहीलाही होत होती तेव्हा यांनी सांगितलं की आता मला शांततेने देह ठेवायचा आहे, तुम्ही मला नदीच्या काठी नेऊन ठेवा. त्याला नदीच्या काठी घेऊन जातात. तो विवळत पडत असतो. सकाळची 4 वाजताची वेळ असते. त्यावेळेस रस्त्याने जाणाऱ्या 2 स्त्रिया अचानक कोणीतरी पुरुष विवळतो आहे म्हणून त्या तिथे जाऊन पाहतात. तेव्हा त्याच्या लक्षात येते की एवढे मोठे महान गायक तानसेन इथे बसलेले आहेत. हे विवळून आले. काय झालं. दीपक नावाचा राग गायला, आता मला ध्येय ठेवावं लागणार, कारण मेघ मल्हार गायल्याशिवाय याच्यावरचा तो उतार नाही. मेघ मल्हार गावा लागेल. त्या दोघी म्हणाल्या की आम्ही सुद्धा गायिका आहोत, आम्ही गाणं म्हणणार. आणि त्या दोघी तिथे मेघ मल्हार नावाचा राग गातात. पावसांचा वर्षाव होतो, पाऊस येतो आणि तानसेन वाजतो. तेव्हापासून गायनामध्ये ता आणि नाचा सुरुवात केली आहे. त्या दोघींचं नाव, एकीचं नाव होतं तानी आणि दुसरीचं नाव होतं नानी. म्हणून कुठल्याही प्रकारचा राग आळवताना ताना घेतल्या जातात, ना आणि ताचा त्यामध्ये जास्त वापर केला जातो. म्हणून गायनामध्ये जो तराना गायला जातो तर तो तानी नानीचं स्मरण म्हणून गायला जात असेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे हे सगळे चमत्कार कोणामुळे होता तर ते केवळ फक्त वाऱ्यामुळे होता. वायो भुंकता भुली पडली, वायो भुंकता खांडके करपती. खांडके म्हणजे फोड. वायो करिता चालती नाना मंत्र. मंत्राचं सामर्थ्य किती आहे. त्यामुळे मंत्राच्या सामर्थ्याने सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सप्तकोटी महामंत्र चित्त विभ्रमकारका एक एव परो मंत्र राम इत्यक्षरद्वयम. सप्तकोटी मंत्र आहे. मंत्रे देव प्रकटती, मंत्रे भूते आखर किती, बाजीगरी ओढंबरी करीती मंत्र सामर्थ्ये श्रीराम. 2 प्रकारच्या विद्या आहे. एक आहे गारुडी विद्या बाजीगरी आणि दुसरी आहे ओढंबरी म्हणजे राक्षसांची विद्या. हे सुद्धा सामर्थ्य वाऱ्याचं सामर्थ्य आहे.
राक्षसांची मावरचना, देवादिकासी कळेना, विचित्र सामर्थ्य नाना, स्तंभन मोहनादिके श्रीराम. स्तंभन आणि मोहन दोन प्रकारच्या विद्या या सुद्धा वाऱ्याच्या सामर्थ्याने. धडची पिसे करावे, जे चांगलं आहे त्याला वेळ लावावं म्हणजे पिसं करावं. पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे किती म्हणून. चांगल्याला वाईट करणं, वाईटाला चांगलं करणं वाऱ्याचं सामर्थ्य. मंत्री संग्राम देवांचा, मंत्री स्वाभिमान ऋषींचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे श्रीराम. मंत्राचं काय सामर्थ्य आहे? मंत्राच्या सामर्थ्याने देव प्रकट करतात. आवाहन आणि विसर्जन मंत्राच्या सामर्थ्याने आहे. ऋषींच्या जवळ जे मंत्र आहे ते त्यांचे आभूषणच आहे. मंत्राच्या सामर्थ्याने संग्राम जिंकता येतात. मंत्री पक्षी आटोपती, पक्ष्यांना सुद्धा धरण्यासाठी मंत्राचा वापर. मुशके स्वापदे, बांधती मुशक आणि श्वापद हे सुद्धा मंत्राच्या सामर्थ्याने आपल्याजवळ येतात. मंत्री महासर्प खेळती आणि धनलाभ श्रीराम. हे सगळं मंत्राच्या सामर्थ्याने. काल परवा आपण पाहिला होता तो श्लोक. पाषाणो भिद्यते टंकई, वज्रम वज्रेण भिद्यते, सर्पोपी भिद्यते मंत्री, दुष्टात्मा नैव भिद्यते. साप बांधायचा असेल तर त्यासाठी सुद्धा मंत्राचा वापर केला जात असे. म्हणून समर्थ म्हणतात, आता सो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्ययाला, मागील प्रश्न फिटला श्रुतियाचा. आता प्रश्न आमचा मिटला आहे. कोण जन्म घेतो? तो वासनात्मक अंतःकरण जन्म घेतो. वासनात्मक अंतःकरण जे आहे किंवा वासनात्मक जो जीव आहे तो जीव पुन्हा जन्म घेतो. सूक्ष्म देह कधी नष्ट होत नाही, वासनेमुळे तो पुन्हा जन्माला येतो. अशा प्रकारे समर्थांनी या देहांत निरूपण, देह अंत, देहाचाच अंत होतो, देह पडतो, तो फक्त दिसणारा देह, सूक्ष्म देह कायम राहतो. म्हणून मनुष्य मरत नाही. नैनम छिन्नंती शस्त्राणी. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. झाले साधनाचे फळं वाचावे आणि त्यानंतर ग्रंथ पुढे राहण्यासाठी पुढच्या समासातली एक ओवी घ्यावी. श्रीराम समर्थ श्रीराम. ब्रह्मवारिता वारिना, ब्रह्मसारिता सरेना, ब्रह्म काही ओसरेना, एकीकडे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.